नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार। आज आपल्या मल्हारच्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय गाजलेल्या अशा संवाद कट्ट्यावर मी प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपला होस्ट मनापासून आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, असं म्हटलं जातं की मदतीला आलेला हात हा कधी जातीचा आणि धर्माचा नसतो, तर तो असतो खऱ्या अर्थानं माणुसकीचा हात। असा माणुसकीचा हात देणारे आपले आजचे सेवाभावी वृत्तीचे आपले अतिथी आहेत। आजच्या संवाद कट्ट्याचे अतिथी की जे 177व्या भागामध्ये आजच्या या संवाद कट्ट्यावर त्यांनी केलेलं काम आणि प्रामुख्याने एकल व्यक्तींच्या परित्यक्त असलेल्या विधवा ज्यांना एकाकी पण काही कारणांमुळे आलेलं आहे अशा व्यक्तींच्या अंधारी आयुष्यामध्ये उजेड पेरणारं काम हा व्यक्ती करतोय। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आजच्या या आपल्या संवाद कट्ट्यावर 177व्या भागामध्ये आपले अतिथी की जे ग्रामीण भागातले आहेत, अगदी आपल्या भादलीचे आहेत, भादली बुद्रुकचे ते आहेत। प्रमोद चौदस पाटील हे त्यांचं नाव आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सुमारे 15 वर्षांपासून ते या समाजकार्यामध्ये कार्यरत आहेत आणि विशेषतः त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे एकाकी पण घालवणं। तर नमस्कार, प्रमोद पाटील, भादली बुद्रुक, तालुका जिल्हा जळगाव। प्रमोदजी, आमच्या या मल्हारच्या हॉबी डू बी डू या संवाद कट्ट्यावर आपलं मनापासून स्वागत। नमस्कार। 177वा हा आमचा भाग आहे गप्पांचा, गोष्टींचा, आणि एकूणच तुमचा जो प्रवास आहे तो सुद्धा जनसामान्यांसोबत यावा, तुमच्या कार्यातून त्यांना प्रेरणा मिळावी। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळेच अगदी काय म्हणजे सोन्याचा चांदीचा चमचा सोबत घेऊन जन्माला येत नाही। तर जीवनात अशा अनेक अघटित गोष्टी घडतात, परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि असंच परिस्थितीशी झुंजणारे प्रमोद पाटील आज आपल्यासमोर आहेत। प्रमोद भाऊ, मला सांगा की तुम्ही भादलीला एका ग्रामीण भागामध्ये राहतात आणि हे एकाकी पण, मग ते विधवा असतील, परित्यक्त असतील, विधूर असतील, हे एकलपण घालवावं आणि अशा या अंधारलेल्या आयुष्यांमध्ये हळूवार फुंकर घालून आपण उजेड निर्माण करावा, असं तुम्हाला केव्हापासून वाटलं? एकंदरीत मला कळायला लागलं चांगल्यापैकी तेव्हा माझी आई आजाराने व्यस्त होती, तेव्हा वारली आणि बाबा एक प्रकारे नसल्यासारखे होते। आणि मग तेव्हापासून 2, 4, 5 वर्षाच्या कालावधीत मी सिंगल होतो, मी एकटा होतो आणि माझ्यापेक्षा 2 लहान बहिणी होत्या की दररोजचं दैनंदिन जीवन काय असतं। अतिशय जबरदस्त संघर्ष की लहान बहिणीला, दोघं लहान बहिणीला लहानचं मोठं करणं, रोजचे 2 पैसे कमवणे आणि दररोजचं जीवन जगणं, इतकं संघर्षमय जीवन असतं। आणखीन त्यात समाजाकडून मिळाली वागणूक, मी टीका नाही करत, प्रॅक्टिकली वास्तुस्थिती मांडतोय। म्हणून हाच विचार डोळ्यासमोर ठेवून की आपल्यासारखे राज्यात, देशात अनेक लाखो स्त्री पुरुष असतील, युवक युवक असतील, सिंगल जगणारे मुलं मुली असतील, विधवा असतील, विधूर असतील, परित्यक्त असतील, तर यासाठी आपण काहीतरी अगोदर एका बाजूला विविध क्षेत्रात ह्या विषयाला अनुसरून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींचं काम अभ्यासावं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं जीवन जगत असलेल्या लोकांना आपापल्या परीनं मार्गदर्शन सहकार्य करून एक चांगल्या प्रकारे त्यांचं जीवनमान उभं राहावं, ह्या उदांत हेतूतून मी निस्वार्थी भावनेनं काम करतोय तेव्हापासून आणि शेवटपर्यंत करत राहणार आहे। वा, खूप मोठं काम आहे। कारण माणूस हा, असं म्हटलं जातं की मॅन इज अ सोशल ॲनिमल, माणूस हा समाजशील प्राणी आहे। त्याला समाजात राहणं नेहमी आवडतं, एकाकी पण त्याला कोंडल्यासारखं होतं, त्याचा कोंडमारा होतो। तर आपला आजचा जो विषय आहे त्याला धरून त्या अनुषंगाने मी तुम्हाला विचारणार आहे। आपला विषय आपल्याला मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मागच्या बोर्डवर पण तो दिसतोय की नैराश्य सोडा आणि हेल्पलाईन जोडा। हां, तर नैराश्य म्हणजे काय, ते कसं येतं, कारणं कोणती?
नैराश्य अनेक विविध कारणास्तव येतो सर, की महिलांवर येतं, युवक युवतींवर येतं, एकल जीवन जगणाऱ्याच लोकांवर नाही. आणि अनेक संसारी जीवन जगत असताना अनेक विविध कारणास्तव महिलांवर, पुरुषांवर अनेक प्रकारे अनेक पद्धतीनं त्यांच्यावर नैराश्य येतं. कोणाच्यावर आर्थिक विवंचना, कोणची मानसिक, कोणची शारीरिक, अशा अनेक छळ, अनेक पद्धतीनं कुचुंबना, शोषण, अशा अनेक विषयाला अनुसरून नैराश्य येतं. तर मग या नैराश्यातून बाहेर कसं पडावं? तर नेमकं अशा कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या स्त्री पुरुष असो, युवक युवती असतो, यांना घरात दारात आजूबाजूला सहकार्य करण्यापेक्षा टिंगलटवाळी करणारे, हसणारे लोक जास्त असतात. तर ह्यासाठी अशा लोकांना कुठेतरी एक कायमस्वरूपी आधार कुठेतरी हेल्पलाईनच्या माध्यमातून किंवा NGOच्या माध्यमातून असावा, या अनुषंगानं माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर यासाठी अनेक क्षेत्रात काम करणारे NGO असतील, काही कॉर्पोरेट असतील, काही समाजसेवक असतील, अशा लोकांनी विविध प्रकारे मदतीचा हातभार, मार्गदर्शन करून माझ्या कामाला अधिकाधिक प्रोत्साहन, उत्तेजन द्यावं, असा माझा मनापासून हेतू आहे. वा 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 वा. म्हणजे ह्या सगळ्या एकल लोकांसाठी की जे कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे त्यांना आयुष्यात अंधार निर्माण झालेला आहे, एकाकीपण आलेला आहे. जसं तुम्ही स्वतः वैयक्तिक या सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. तुमच्या आई गेलेत, बाबा गेलेत आणि आता तुम्ही एकल आयुष्य जगतायत. तर असं अंधारलेलं एकल आयुष्य दुसऱ्यांनी जगू नये, त्यांना ह्याच्यातनं बाहेर काढता यावं, ह्या गर्तेतनं, याच्यासाठी तुम्ही एकल विकास परिषदेची सुद्धा स्थापना केली. बरोबर, 100%. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं? कार्य आमच्या या मंडळींसाठी ते यायला पाहिजे समोर. बरोबर, सांगा. तर एकलचा विषय असा आहे सर, की आज दैनंदिन जीवनामध्ये अनेक मुलं मुली शिक्षण घेतात, धडपडत असतात, नोकरीसाठी धडपडतात, अपयश येतं. बरोबर आहे. अपयश आलं म्हणजे लग्न होत नाही. त्यामुळे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आता माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार, माझ्या अंदाजानुसार अनेक युवक युवतींवर सिंगल जगण्याची वेळ आलेली आहे. कारण जे कुठे नोकरी नसते, कुठे शिक्षण नसतं, कुठे आईवडिलांचं शस्त्र हरपतं, तर कुठे त्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय झालेला असतो. तर अशा अनेक प्रश्नातून, अनेक मार्गातून एकल सिंगलपण जीवन जगणारे अनेक स्त्री पुरुष असतील, युवक युवती असतील, तर अशा लोकांना कुठेतरी आधार मिळावा, यासाठी मी शासन दरबारीसुद्धा जे एजबार झालेले युवक असतील किंवा अनेक स्त्री पुरुष असतील, यांच्यासाठी न्याय हक्काच्या दृष्टीनं माझा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किंवा स्वतः वैयक्तिक पातळीवर शासनाकडे माझा पाठपुरावा चालू आहे आणि चालत असणार आहे. यांना न्याय मिळवण्यासाठी मी तत्पर असणार आहे. छानच काम आहे तुमचं, म्हणजे तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे. पण हे एकलचं डबल व्हावं, एकाकी पण दूर व्हावं, ही आयुष्यात निर्माण झालेली पोकळी, हा अंधार, हा दूर होण्यासाठी तुमचं एकल विकास परिषद ही कार्यरत आहेत. तर त्याचं ह्या विधुर लोकांचं, घटस्फोटित लोकांचं किंवा ज्यांची काही कारणांमुळे लग्न लांबलेले झालेच नाही, त्यामुळे एकाकी पण आलेलं आहे, यांच्यासाठी म्हणून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही काय नेमकं करता? एकंदरीत एकल लोकांच्या पुनर्वसनासाठी माझा असा प्रयत्न आहे की विविध NGO आहेत, मोठमोठे उद्योग समूह आहेत, त्यांचा CSR फंड असतो किंवा शासनाचा समाज कल्याण विभाग असतो. तर यांनी जे समाज हिताचा दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अशा एकल पद्धतीने जीवन जगणाऱ्या युवक युवती असतील, स्त्री पुरुष असतील, यांना कुठेतरी एकल आधाराश्रम आणि यांच्यासाठी काही निवासी शाळा किंवा कुठेतरी काहीतरी कायदा समुपदेशन असा आधार देऊन त्यांचे एक विविध पद्धतीनं, एक चांगलं पद्धतीनं जीवनमान उभं करण्यासाठी एक पुनर्वसन कार्यक्रम NGOच्या माध्यमातून, कॉर्पोरेटच्या CSR विभागांतर्गत सरकारनं अशा पद्धतीनं एकल लोकांसाठी पुनर्वसन कार्यक्रम राबवावा, अशी माझी मागणी आहे. वा वा वा. मग हे ही योजना, ही संकल्पना ह्या परित्यक्त लोकांसाठी, घटस्फोटित लोकांसाठी आणि प्रामुख्याने एकल लोकांसाठी हेल्पलाईनच्या माध्यमातून तुम्ही तो मार्ग तुम्हाला कसा सुचला, ही संकल्पना नेमकी कशी आहे? बरोबर. तर अनेक दिवसापासून मी अशा पद्धतीनं काम करत असलेल्या संस्थांचा अभ्यास करतोय आणि त्याचप्रमाणे मी स्वतः त्या पद्धतीने जीवन जगतो आहे. तर मग हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून अशा आपल्यासारखे अनेक लाखो स्त्री पुरुष, युवक युवती जीवन जगत आहेत. तर म्हणून मी अशा पद्धतीनं अशा विषयांचा अभ्यास केला आणि दुसऱ्या पद्धतीनं दुसऱ्या बाजूला जे काही हेल्पलाईनच्या माध्यमातून
किंवा समोर येतील किंवा हेल्पलाईनच्या माध्यमातून कॉल येईल, त्यांना मी माझ्या पद्धतीने जे अपेक्षित आहे, ज्या विषयाला अनुसरून, ज्या व्यक्तीला अनुसरून तेवढं मी मार्गदर्शन सहकार्य करतो आहे. छान छान छान. बरं, मग ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमचे कोणी नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी या चांगल्या कार्यामध्ये, रचनात्मक स्वरूपाच्या कार्यामध्ये कोणी सहकार्य करतं, मदतीचा हात कोणी पुढे करतं? तुम्ही सुद्धा एकाकीपणा सगळं चाललंय? सर कसं असतं, एकाकी पण जीवन जगत असताना आजकाल सर्वांनाच माहिती आहे, कॉमन विषय आहे, आजकाल कोणीच कोणाचं नाही. आणि सिंगल जीवन जगत असताना आपण कितीही चांगले वागले तर समाज विशेष करून तुच्छ समजणारा जास्त वर्ग आहे आणि एक सहकार्य करणारे फार कमी लोक आहेत. त्यामुळे हा फार मोठा स्पीड ब्रेकर आहे या कामामध्ये. तर हा स्पीड ब्रेकर समाजचिंतक, अभ्यासक, लेखक, NGO, विविध कॉर्पोरेट कंपन्यातले CSR विभाग ह्या लोकांनी कुठेतरी ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करावा आणि अशा पद्धतीनं एकल जीवन जगणारे युवक युवती असतील, स्त्री पुरुष असतील, यांच्यासाठी एक ठोस कार्यक्रम, एक ठोस योजना शासनानं सुद्धा उभी करावी आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करून अशा पद्धतीनं जीवन जगत असणाऱ्या लोकांना असं दाखवून द्यायचं की तुम्ही सुद्धा आमच्या कुटुंबातील, परिवारातील सदस्य आहे, आम्ही तुम्हाला खऱ्या अर्थानं सोबत घेऊन चालतो आहे. असे काहीतरी एकाकीपण, कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीनं वागणूक मिळायला नको, अशा पद्धतीनं ठोस कार्यक्रम उभारायला हवा. वा, म्हणजे खरं आहे, तुम्ही ते स्वतः ही समस्या फेस करतायत, दुःख भोगतायत, तर इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा याच्यासाठी शासन दरबारी तुम्ही अनेक गोष्टींचा पाठपुरावा करतायत. त्यात मला आठवतं आहे की तुम्ही म्हणजे आमच्या वाचण्यात पण आलं की मानधन मिळावं या एकल आयुष्य जगणाऱ्या लोकांना आणि त्यांना एक आनंद मिळावा, उदरनिर्वाहाचं साधन, माध्यम हे निर्माण व्हावं, मार्ग सापडावा, सूर गवसावा, यासाठी सुद्धा तुम्ही काम करतायत. तर कशा पद्धतीचं तुमचं काम चालतं? कसं आहे सर, एकल जीवन जगत असताना असे अनेक स्त्री पुरुष आहे, असे अनेक युवती आहे की त्यांचं शिक्षण होतं आणि वयोमर्यादा 35 आहे, एजबार होतात, त्यांना उदरनिर्वाहासाठी नोकरी लागत नाही. तर आपल्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहे, निराधारांसाठी असतील, वृद्धांसाठी असतील. तर मग अशा एकल पद्धतीनं जीवन जगत असलेले स्त्री पुरुष असतील, युवक युवती असतील, हे जे एजबार झालेले आहे यांना कोणत्याही प्रकारे निकष न लावता एक दरमहा त्यांना जीवन जगण्यासाठी जेवढं योग्य आहे एवढं माफक तरी मानधन द्यावं आणि कुठेतरी अशा पद्धतीने जीवन जगत असलेल्या लोकांसाठी एक गृहनिर्माण कॉलन्या ठिकठिकाणी काढाव्या. वैद्यकीय सेवेसाठी कुठेतरी आरक्षण असावं यांच्यासाठी. ST प्रवासामध्ये कुठेतरी सवलत असावी अशा पद्धतीनं की जेणेकरून यांना वाटायला नको की ह्या देशामध्ये आपल्याला कुठेतरी आहे, आधार आहे, कुठे असं त्यांना काही वाटायला नको की आपण जन्माला आले पण काही अर्थ नाही बुवा, व्यर्थ आहे जीवन, असं व्हायला नको. या बाबतीत गांभीर्यानं समाजात विविध स्तरावर काम करणाऱ्या लोकांनी, राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं गांभीर्याने विचार करावा आणि अशा पद्धतीने जीवन जगत असणाऱ्या लोकांना न्याय मिळवून द्यावा, एवढी माझी हात जोडून विनंती आहे. खरंच मंडळी, अगदी कळकळीनं, पोट तिडकीने हा विषय, ही गंभीर समस्या की जी खऱ्या अर्थानं उपेक्षित आहे आणि मला वाटतं याचं प्रमाण सुद्धा जास्त भयानक आहे समाजात, भयानक आहे. बरोबर आहे. विविध कारणास्तव अनेक, आता कसं आहे, सर्वच विषय बाहेर येताना काही भरपूर विषय 4 भिंतीच्या आळ आहे. महिला वर्ग तर फार धास्ती असते. खरे. आणि परत रूढी परंपरा, अंधश्रद्धा, समाज व्यवस्था, ही जे फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा श्वास कोंडला. बरोबर, मोडीच काढता येत नाही. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, त्यामुळे अधिकाधिक नैराश्य अशा पद्धतीने जीवन जगत असलेल्या लोकांना येत आहे. हे घालवण्यासाठी कुठेतरी एक आपुलकी, एक आधार असावा, यासाठी कुठेतरी खऱ्या अर्थानं प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ घोषणा नको, अंमलबजावणी असावी, असं तरी माझं मत आहे. बऱ्याच वेळेला अतिशय कमी वयामध्ये विधवा झालेल्या आपल्या तरुण मुलींना खूप गोष्टींना फेस करायला लागतं. काही समाजात तर त्यांचं पुनर्विवाह पण होत नाही, बंदी आहे. अशा ती जागृती पण व्हायला पाहिजे ना, लोकशिक्षण पण व्हायला पाहिजे. काय सांगाल तुम्ही एक समाजसेवक या नात्याने? कसं आहे सर, आता एकल जीवन जगत असताना अनेक स्त्रियांवर कोणी असतो, कॉमन आहे, अशी पद्धत यायला नको. आणि आलीच तर ज्या समाजाच्या जात पंचायतीच्या जे काही नियम आहे, कायदे आहे, यामध्ये त्यांनी बदल केला पाहिजे की जेणेकरून त्या समोरील मुलीचं वय काय आहे, तिचं उभं आयुष्य डोळ्यासमोर ठेवून
कुठेतरी त्यांच्या जात पंचायतीमध्ये कायदा कानून बदलवून त्यांना जात पंचायतीने स्वतः पुढे येऊन त्यांचा पुनर्विवाह केला पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच, म्हणजे अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला फुंकर घालता येते आणि ही खरी उपाययोजना पण ठरू शकते असं तुम्हाला अनेक वर्षांच्या अनुभवातून तुमचं निरीक्षण आहे आणि तुम्ही हे समाजाला तुम्ही ते त्या पद्धतीने अपील करतायत. तर आज आपला जो विषय आहे की नैराश्य टाळण्यासाठी निराशा टाळा आणि हेल्पलाईनची जोडा. तर मग जाता जाता हा संवाद संपवताना तुम्ही समाजासाठी, संपूर्ण समाजासाठी, मग त्यात सामाजिक संघटना आल्या, रोटरी असेल, लायन्स असेल, जेसिस असेल, वेगवेगळे NGOs असतील, शासकीय अधिकारी असतील, तरुण लोक असतील, सगळ्यांसाठीच काय अपील कराल? आणि तुम्ही हा क्रमांकसुद्धा आपण शेअर करा आणि आपण आवाहन करा. मी प्रमोद पाटील भारली, तालुका जिल्हा जळगाव, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी. सर्वप्रथम हॉबी डुबी डू EB नंबर 187 मल्हार हेल्पलाईन आमचे प्राध्यापक देशमुख सर यांच्या मदतीनं, यांच्या सहकार्यातून एक एकल विधवा परित्यक्ता हा जो विषय मी खऱ्या अर्थानं काम करतो आहे, हा विषय मल्हार ग्रुपच्या माध्यमातून तळागाळापर्यंत जावा आणि मी काम करत असलेल्या लोकांसाठी समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती, आजी माजी प्रशासकीय अधिकारी असतील, मोठमोठे कॉर्पोरेट समूह असतील, मोठमोठ्या कॉर्पोरेट समूहातील CSR फंड असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, अन्य कोणी असेल, यांनी ह्या कामी विविध प्रकारे प्रोत्साहन, उत्तेजन आणि माझं काम पूर्णपणे देशामध्ये तळागाळापर्यंत नेऊन अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्या लोकांचं जीवनमान उभं करण्यासाठी ठोस असं मार्गदर्शन, मदत, सहकार्य करावं एवढी माझी हात जोडून विनंती आहे. नक्कीच, तुम्ही इतक्या कळकळीने सगळ्यांना आवाहन करतायत आणि तुमचं अतिशय शुद्ध आणि निरपेक्ष, निस्वार्थी भावनेनं हे सगळं काम चाललेलं आहे. ते आमच्या या हॉबी डुबी डू या गाजलेल्या संवाद कट्ट्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचेल आणि तुमचा संदेशसुद्धा लोक ग्रहण करतील आणि त्या पद्धतीनं ते पावलं उचलतील. सगळं पद्धतीचं पाठबळ हे तुमच्या या कार्याला मिळेल अशी सकारात्मक आपण आशा करूया. तुम्ही या आमच्या संवाद कट्ट्यावर आलात आणि खूप मोकळेपणानं तुमच्या कार्याविषयी आणि हेल्पलाईनविषयी प्रामुख्यानं हे चर्चा आपली केली. आपण काही गोष्टी शेअर केल्या, त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीनं मनापासून धन्यवाद. सर्वात महत्त्वाचा विषय सर की आज मी दैनिक सकाळचं प्रत्येक आवृत्तीमध्ये माझं कामकाज तळागाळापर्यंत गेलं आणि त्यातून मल्हार कम्युनिकेशन, अनिल मल्हारा सर, प्राध्यापक राजेंद्र देशमुख सर यांनी माझ्या कामाची दखल घेऊन 177 नंबरपासून आपलं नैराश्य सोडा, हेल्पलाईन जोडा, प्रमोद पाटील माझा मोबाईल नंबर, ह्या पद्धतीनं मला मुलाखतीचं निमंत्रण देऊन माझी मुलाखत घेऊन तळागाळापर्यंत नेण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न खऱ्या अर्थानं 100% यशस्वी ठरो एवढी मी विनंती करतो आणि सर्व मल्हार हेल्पलाईनना माझे धन्यवाद देतो. हेल्पलाईनचा नंबर तुम्ही परत सांगा. हेल्पलाईन नंबर प्रमोद पाटील 93 26 35 92 29 जळगाव. धन्यवाद. धन्यवाद.